शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आज आपण 31व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. कालच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं आहे की तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू सगळी कर्म कर आणि मला ती अर्पण कर, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं मागच्या श्लोकामध्ये. आज 31व्या श्लोकापासून आपण सुरुवात करू. ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. बघा हां, ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः. जे लोक माझ्या बाबतीमध्ये श्रद्धायुक्त अंतःकरणाने अनुष्ठान करतात, म्हणजे कर्म करतात. श्रद्धावंतो अनसूयंतो, ते श्रद्धावान असतात आणि अनअसूय म्हणजे दोषदृष्टी नसणारे, असूया नसणारे. मुच्यन्ते तेपि कर्मभिः, आणि ते आपापल्या कर्मामध्ये रममाण असतात, ते त्यांच्या कर्मांनी मुक्त होतात. ते माझ्या या मताचा अनुष्ठान करतात नित्य. कोणत्या मताचं? की प्रत्येकाने आपापली कर्म करावीत आणि ती परमेश्वराला अर्पण करावीत. हे जे माझं मत आहे त्या मताचा आदर करतात, त्या मताचं अनुष्ठान करतात आणि श्रद्धा ठेवतात, श्रद्धावान असतात, अनसूय असतात. म्हणजे माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये किंवा माझ्या मताबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष किंवा दोषदृष्टी नसते. म्हणजे दोषदृष्टी काढून टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचं जे नित्य अनुसरण करतात, म्हणजेच भगवत भावाचं अनुसरण करतात. म्हणजेच मामेव शरणं व्रज, मला एकट्यालाच ते शरण जातात. ते सगळे या कर्मफळांपासून मुक्त होतात. त्यांना कर्मफळाची बाधा होत नाही. अनसूयंतः, दोषदृष्टी टाकून, द्वेष वगैरे टाकून देऊन. भगवंतांचं मत कोणतं? तर त्यांचा जो सिद्धांत आहे, सगळ्यांनी आपापली कर्म करावीत आणि ती भगवंताला अर्पण करावीत, हा जो सिद्धांत आहे ते अबाधित सत्य आहे. ते आजपर्यंत कुठेही बाधित झालेलं नाही, असं ते सत्य आहे. आता त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ते मोह मदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मानी. ज्यांनी या मताचा आदर केला नाही किंवा या मतांकडे दोषदृष्टीने पाहिलं, ते कसे आहेत? मोह मदिरा भुलले, मोहरूपी मदिरेला ते भुलले. विषय विखे घेरले, विषयरूपी विषानी त्यांना घेरलंय. अज्ञान पंकी बुडाले, अज्ञानरूपी दलदलीमध्ये, चिखलामध्ये ते बुडाले. हे तू निश्चितपणे मान. देखे शवाच्या हाती दिधले जैसे कारत्न वाया गेले ना तरी जात्यांध पाहले प्रमाण नोहे. त्याला हा दृष्टांत. कसे ते बुडाले ते सांगतो. शवाच्या हाती रत्न दिधले, प्रेत आहे, निर्जीव शरीर आहे आणि त्याच्या हातामध्ये रत्न दिलं तर ना तरी जात्यांध पाहले, किंवा जो जात्यांध आहे त्याच्या बाबतीत पहाट झाली काय आणि रात्र झाली काय? पाहले म्हणजे पहाट होणे. त्याच्या बाबतीत पहाट झाली काय आणि रात्र झाली काय काही फरक पडत नाही, त्याला काही प्रत्यय राहत नाही. तसं ते आहे. का चंद्रमा उदयो जैसा उपयोग नवचे वायसा मूर्ख विवेक उहा तैसा रुचेलना. किंवा चंद्राचा चंद्रोदय झाला त्याचा कावळ्याला काय उपयोग?
किंवा कावळ्याला त्याची काही काय म्हणतात महती नाही. त्याप्रमाणे मूर्ख हा विवेकू तैसा रुचेल ना. मूर्ख जो मोहानी ग्रासलेला आहे अशा माणसाला विवेक कधी आवडत नाही. विचार करून सत्य असत्य पाहून त्याच्यातलं सत्य स्वीकारण्याची त्याची क्षमता नसते, त्याला ते आवडत नाही. कशाप्रमाणे पतंगा दीपी आलिंगन तेथे त्यासी अचूक मरण. पतंग त्या वातीवर झेप घेतो आणि जळून मरतो. अचूक त्याचं मरण निश्चित आहे, पण त्याला हे नाही ना कळत. तो तिथेच झेप घेतो जिथे त्याचा मृत्यू आहे. तसे हे मोहरूपी माणसं असतात, तिकडेच झेपावतात जिकडे त्यांना श्रेयस मिळणार नाही. तेवी विषयाचरण आत्मघाता. त्यांचं विषयाचरण जे आहे ते हे आत्मघात करणारं आहे. तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेन. जे असे परमार्थ विन्मुख असतात त्यांच्याशी बोलूसुद्धा नाही, संभाषणसुद्धा करू नये असं हे सांगतात. आता 32वा श्लोक. ये तु एतद् अभ्यसूयन्ते नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. तान् सर्वान् विमूढान् नष्टान् अचेतसः. त्या सगळ्यांना, तान् सर्वान् त्या सगळ्यांना. कसे? अज्ञान विमूढान् नष्टान् अचेतसः. अचेतस आहेत, अज्ञानी आहेत, विमूढ आहेत असं तू समज. म्हणजेच काय? जे माझ्यावर दोषारोप करतात, जे माझ्या सिद्धांतांचं अनुसरण करत नाहीत, जे सर्व ज्ञानाच्या बाबतीत मोहग्रस्त आहेत आणि अविवेकी आहेत, ते नष्ट झालेलेच आहेत असं तू जाणावंस. ते एतत् अभ्यसूयन्ते, माझ्यावर दोषारोप करतात. अभ्यसूयन्ते असूया, असूया अभ्यसूयन्ते, माझ्या मताच्या बाबतीत दोषारोप करतात. न अनुतिष्ठन्ति मे मतं, माझ्या मताचं अनुष्ठान करत नाहीत. सर्वज्ञान विमूढांस्तान्, सर्वज्ञानाच्या बाबतीत ते मोहग्रस्त आहेत, विमूढ आहेत. त्यां सर्वान् त्या सगळ्यांना नष्टचेतसः विद्धी. अविवेकी ते आहेत, त्यांचं चित्त नष्ट झालेलं आहे, म्हणजे चित्तामधली विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे असं तू समजावंस. ज्ञानदेव काय म्हणतात बघा. ना तरी प्रकृतिमंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत आव्हेरुनी ओसांडिती. हे लोक कसे असतात? प्रकृतिमंतू होऊनी, प्रकृतीला शरण जातात, मायेला शरण जातात, अज्ञानाला शरण जातात. इंद्रिया लळा देऊनी, इंद्रियांना विषयांचा लळा लावतात. जे माझे मत आव्हेरुनी, आणि माझं मत आव्हेरतात, त्याला दोषदृष्टीने बघतात. ओसंडिती, आणि त्याला ओलांडून पुढे जातात. आता 33वा श्लोक. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. सदृशं चेष्टते स्वस्याः, स्वतःच्या सारखेच ते वागतात. प्रकृतेः ज्ञानवानपि, ज्ञानी माणूससुद्धा आपल्या स्वभावाप्रमाणेच कर्मे करतो. ज्ञानवान अपि, ज्ञानी असूनसुद्धा तो त्याचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणेच कर्म करतो. सर्व भूत मात्र स्वभावाला परवश असतात. कारण सगळे भूतमात्र म्हणजे ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलेला आहे असे सगळे पशु पक्षी प्राणी माणसं हे सगळे प्रकृतीच्या प्रभावाखाली असतात. म्हणून ते त्याच्या स्वभावाच्या अधीन असतात, प्रकृतीच्या अधीन असतात. त्यांच्या बाबतीत सुधारणा होण्याचा हट्ट उपयोगाचा नाही. निग्रह किम करिष्यति,
हट्ट केला त्यांना सुधरवण्याचा तरी काही उपयोग होत नाही. म्हणून त्यांना सुधरवण्याचा वगैरे सुधारण्याचा वगैरे हट्ट करू नये. स्वभावाला परवश होऊन जे कर्म करतात ती परवशता त्यांना त्रास देणारी असते. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. दैवी पाश आहे हा परवशतेचा, म्हणजेच प्रकृतीचा, म्हणजेच मायेचा. हा पाश ज्यांच्या गळा लागला त्यांचं काही खरं नाही. अशुद्ध स्वभावाचे सुधारण्याचे 2 खरं उपाय आहेत. एक निष्काम कर्म करणे आणि दुसरं मामेव शरणं व्रज, परमेश्वराला संपूर्ण शरण जाणे. आणि हे जो करत नाही त्याला सारखं सारखं ते सांगून सुधारण्यात काही अर्थ नाही. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात? हा गा सरपेसी खेळू येईल की व्याघ्र संसर्गू सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल सेवलिया काही. हा जो आहे दोषदृष्टी असणारा माणूस तो सरपेसी खेळू येईल, तो सापाशी खेळू शकेल. व्याघ्र संसर्गू सिद्धी जाईल, वाघाबरोबर खेळू शकेल. हळाहळ जिरेल सेवलिया काही, हलाहल विष पिलं तर त्याला ते पचेल असं होणार नाही. म्हणजे या सगळ्यांचा संग जर त्यांनी केला तरी काही उपयोग नाही. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मिळवावी. म्हणून हे अर्जुना, हे जे शरीर आहे हे पराधीन आहे, स्वभावाच्या अधीन आहे. स्वभाव म्हणजे प्रकृती, प्रकृती म्हणजेच अज्ञान, म्हणजेच माया. या मायेच्या वश आहे, परवश, पराधीन आहे. नाना भोगरचना का मिळवावी. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भोगरचना कशासाठी गोळा कराव्यात. आपण सायासे करुनी बहुते सकळ ही समृद्धी जाते. उदे असतू या देहाते प्रतिपाळावे का. आपण सायासे करुनी बहुते, खूप प्रयत्न करावेत. सकळ ही समृद्धी जाते, सगळी समृद्धी प्राप्त करावी. उदय असतू या देहाते, या देहाला उदय आहे तसा अस्तही आहे. मग त्या सगळ्या गोष्टींचा प्रतिपाळ आपण का करावा. तर आपण करू नये. ज्ञानी माणूससुद्धा स्वभाववश आहे, परवश आहे. प्रत्येक भूतमात्र स्वभाववश आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा हट्ट आपण करू नये. आता पुढच्या श्लोकात काय म्हणतात बघा. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत्तौ यस्य परिपंथिनौ. इंद्रियस्य इंद्रियार्थे, इंद्रियच इंद्रियांच्या विषयांमध्ये, म्हणजे जसं डोळे दृश्यांमध्ये, कान स्वरांमध्ये, नाक गंधामध्ये जसं काम करतं. रागद्वेषौ व्यवस्थितौ, त्या इंद्रियांच्या विषयांमध्येच राग आणि द्वेष हे राहतात, तिथेच लपून बसलेले असतात. व्यवस्थितौ, तिथेच लपून बसलेले असतात. तयोहो न वशमागच्छेत, आपण त्यांना वश होऊ नये. त्या राग आणि द्वेषांना आणि त्या इंद्रियांच्या विषयांना आपण वश होऊ नये. ही अस्य तौ ही अस्य परिपंथिनौ. आता इथे द्विवचन आहे. राग आणि द्वेष हे दोघे हे परिपंथीन आहेत. हे दोघे परिपंथीन आहेत म्हणजे काय. कल्याण मार्गातले महाशत्रू आहेत, मोठे शत्रू आहेत राग आणि द्वेष. त्यातूनच अनुकूलता आणि प्रतिकूलता निर्माण होते. अनुकूलता झाली की राग, राग म्हणजे प्रेम, आणि प्रतिकूलता निर्माण झाली तर द्वेष. हे त्याच्यामध्ये लपलेलेच असतात. प्रत्येक इंद्रियांचे रागद्वेष त्यांच्या विषयांमध्ये लपलेले असतात. तयोहो वशम न गच्छेत, त्यांना माणसांनी वश होऊ नये. तौ ही अस्य परिपंथिनौ, तेच आपल्या मार्गातले मोठे अडथळे आहेत, आपल्या मार्गातले मोठे शत्रू आहेत. मग काय केलं पाहिजे. श्रेयान स्वधर्मो विगुणः
परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. हे आपण म्हणतो अनेकदा, अगदी समोरच्या माणसाच्या तोंडावर फेकतो हे वाक्य, पण त्याचा खरा अर्थ आम्हाला कधी कळलाच नाही. स्वानुतिष्ठात म्हणजे उत्तम प्रकारे आचरणात आणलेले. परधर्माचे गुण उत्तम प्रकारे आपण जर आचरणात आणले तरीही श्रेयान् स्वधर्मो विगुणाः. आपल्या कर्तव्यामध्ये, आपल्या स्वधर्मामध्ये काही वाईट गुण दिसत असले तरीही दुसऱ्यांचा धर्म उत्तम प्रकारे आचरण्यापेक्षा स्वधर्मे निधनं श्रेयः, स्वधर्मामध्ये राहणंच हे श्रेयस्कर आहे. परधर्मो भयावहः, परधर्म मात्र भयंकर आहे. दुसऱ्यांची कर्तव्य तुम्ही कराल तर ती तुम्हाला जमणार नाही. जेणो काम तेणो थाय, बीजो करे सो धोखो खाय. ही गुजराती भाषेमध्ये सुद्धा म्हण आहे आणि ती पण आपल्या अत्यंत परिचयाची आहे. आता परधर्म भयावह म्हणजे काय? अर्जुन क्षत्रिय आहे, त्याचा धर्म आहे युद्ध करणं, पण तो परधर्म स्वीकारायला निघाला की नाही. मी भीक मागून जगेन पण युद्ध करणार नाही. आता भीक मागणं हा अर्जुनाचा धर्म आहे का? नाही. भिक्षा मागणं हा ब्राह्मणाचा धर्म आहे. मग तो भयावह का आहे? तर त्यामुळे अर्जुनाचा स्वधर्म बुडेल ही एक गोष्ट, क्षत्रिय धर्म बुडेल ही एक गोष्ट, आणि दुसरी ब्राह्मणाचा धर्म घेतल्यामुळे त्याच्या उपजीविकेचं साधन तू घेतल्याचं पाप तुला लागेल. भिक्षा मागणं हे ब्राह्मणाच्या उपजीविकेचं साधन आहे आणि ते तू घेतलं जे की तुझ्या उपजीविकेचं साधन नाही, म्हणून ते भयंकर आहे, म्हणून ते पापदायक आहे आणि म्हणून भयंकर आहे. त्याच्यामुळे युद्ध करणे हा त्याचा धर्म आहे आणि ब्राह्मणाचा धर्म भिक्षा मागून उपजीविका करणं आहे. अर्जुन जर भिक्षा मागू लागला तर ब्राह्मणाचे जीवन निर्वाहाचं साधन हिरावून घेतल्याचं पाप लागेल आणि धर्मभ्रष्ट झाल्यामुळे श्रेयस जे त्याला प्राप्त व्हायचंय ते होणार नाही. म्हणून परधर्म भयावह. दुसऱ्याची कर्तव्य कर्म आपण करू नयेत. आपली कर्तव्य कर्म आहेत ती आपण करावी, तीच श्रेयस्कर असतात. मग स्वधर्म म्हणजे काय? तर आम्हाला जन्मानी आणि कर्तव्यानी प्राप्त झालेली सगळी कर्म, त्याला स्वधर्म म्हणतात. हा पालन करायला सोपा आहे, सहज आहे, कारण तो आमच्या हाडीमासी भिनलेला आहे. क्षत्रियाला युद्ध करणं सोपं, पण तो भिक्षांनावर जगू शकत नाही. त्याला वाटतं भिक्षा मागून जगणं सोपं आहे, पण तसं शक्य होत नाही. एक तर त्याचा स्वाभिमान आडवा येतो, तो भिक्षा मागूच शकत नाही, आणि भिक्षांना जे मिळतं ते कोरांना असतं, ते तो खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याला जरी ते सोपं वाटत असलं तरी त्याचं आचरण करण्यास ते अत्यंत भयावह आहे. हे एक इथे अर्जुनाचं उदाहरण मुद्दाम दिलेलं आहे, कारण अर्जुनच हे धर्मभ्रष्ट व्हायला चालला आहे. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा मीनू गळी अमिषे भुलवी जे गा. इंद्रिये कामू असे, इंद्रियांमध्ये इच्छा असतात, ते लावी सुख दुराशे, त्याच्यामुळे सुख आणि दुःख निर्माण होतात. जैसा मीनू गळी अमिषे भुलवी जे, जसं मासा त्या गळाला लावलेल्या अमिषांनी भुलतो. गळाला एक गोळी लावलेली असते, ती खाण्यासाठी तो येतो, ॲक्च्युली त्याला भुलतो आणि त्या गळामध्ये अडकतो. तसा माणूस हा इंद्रियांच्या कामरूपी आमिषामध्ये अडकतो आणि मग सुखदुःख भोगतो. परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. त्या माशाला त्या आमिषाच्या खाली गळ झाकलेला आहे, तो दिसत नाही आणि तो बरोबर गळाला लागतो मासा. तसं या विषयांच्या मागे माणसाचा अंत आहे, सुखदुःख त्याला जोडलेलं आहे
ते त्याच्या मागे झाकलेलं असतं, विषयांच्या मागे, आणि माणूस बरोबर तिथे गळाला लागतो. अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वरपाडा होई जेल क्रोधानळा. अभिलाषे, अभिलाषा, इच्छा, दुर्दम्य इच्छा, येणे की जेल, या विषयांची जर तू अभिलाषा केलीस, विषयांची आशा धरी जेल, विषयांची आशा धरशील, तरी वरपाडा होई जेल क्रोधानळा. क्रोध आणि क्रोधरूपी अग्नीला भडकवण्याचंच ते काम होईल. वरपाड होणे म्हणजे तो अग्नी तिथे भडकेल. येथ तैसेची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. आता इथे तुझ्या बाबतीतही तसंच आहे. संगू हा तुझ नोहे पार्था, म्हणून पार्था तुला हा संग होऊ नये. कुणाचा? दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. काम आणि क्रोध ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत घात करणाऱ्या आहेत, म्हणून त्याचा संग तुला कधी लागू देऊ नको. तरी लोकांची धवळारे, धवळारे म्हणजे चुनाबिना दिलेल्या शुभ्र पांढऱ्या गच्च्या किंवा वाडे, देखोनिया मनोहारे, अतिशय छान दिसतात त्या, मनोहर असे ते वाडे पाहून. असती आपुली तणारे मोडावे केवी. साधं गवतानी शाकारलेली आपली झोपडी मोडावी काय लोकांचे वाडे पाहून. म्हणून आणिकांसी जे विहित, इतरांना जे योग्य, विहित म्हणजे योग्य, इतरांसाठी जे योग्य आहे ते, आणि आपण पेया अनुचित, मात्र स्वतःसाठी जे अनुचित आहे, अयोग्य आहे, ते न आचरावे हित विचारी जे. जर कल्याणकारक काय असं मला विचारशील तर दुसऱ्याचा धर्म आचरायचा नाही. तू क्षत्रिय आहे, क्षत्रियासारखा वाग, ब्राह्मणासारखा वागू नको, तुला ते पेलणार नाही, ते भयंकर असतं, असं स्पष्टपणे अर्जुनाला इथे सांगितलं आहे. आता याच्या पुढे अर्जुन प्रश्न विचारतो कृष्णाला. हां बघा. अतकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः, अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अथकेन प्रयुक्तः अयं पापं चरति पुरुषः. हा जीवात्मा, पुरुष म्हणजे जीवात्मा, हा जीवात्मा केन प्रयुक्तेन पापम, कोण याला पापाला प्रयुक्त करतो, प्रेरणा देतो, ढकलतो पापाकडे. अनिच्छनपि बलादिव नियोजितः, इच्छा नसताना सुद्धा बळजबरीने तो हे पाप करायला लावतो, असा कोण आहे? हे वार्ष्णेय, वृष्णी कुळात जन्मलेल्या कृष्णाला डायरेक्ट त्यांनी वार्ष्णेय म्हटलंय, कारण आता ते कुळाचंच एकदम उद्धार करून टाकला त्याच्या, वृष्णी वंशीय. कारण काय, धर्म आणि वर्ण हे कुळाचे असतात, कर्तव्य, कर्म, धर्म, वर्ण हे कुळाचे असतात. मग तू आता वृष्णी कुळातला आहेस ना, एवढ्या मोठ्या कुळातला, यादव कुळातला, मग आता सांग मला धर्म काय आहे आणि कोण मला माझी इच्छा नसताना सुद्धा हे पापाचं आचरण करायला लावतोय, हे तू मला सांग. आता अश्रद्धा, असूया वगैरे, हे परवशता, राग, द्वेष वगैरे हे जे आहे, हे आमच्यामध्ये येण्याचं कारण काय आहे, हे आता कृष्णा तूच सांग आम्हाला. माझी इच्छा नसताना सुद्धा मला पापाचरणाला कोण बरं प्रवृत्त करतंय. आता पुढे 37 आणि 38व्या श्लोकामध्ये कृष्णाने त्याला उत्तर दिलंय. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धि एनमिह वैरिणम्. अर्जुना, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः, तुला हा जो बळजबरीने पाप करायला लावणारा आहे ना, तो पहिला आहे काम आणि दुसरा आहे क्रोध. दोघांचा वेगळा वेगळा स्पष्ट उल्लेख केला आहे. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव, हे दोघे रजोगुणातून निर्माण झालेले आहेत. महाशनो महापाप्मा, हे कसे आहेत? महाअशन, अत्यंत खादाड, मोठे खादाड आहेत.
आणि महापापमा, अत्यंत पापी पण आहेत दोघेही जण. विद्धी एनम ही वैरिणम, यांना तू वैरीच मानावस, हे तुझे वैरी आहेत असं तू मानावस, असं यांनी सांगितलेलं आहे. नाशिवंत पदार्थांच्या इच्छेला काम म्हणतात. जे देहाशी संबंधित इच्छा असतात त्यांना काम असं म्हणतात. आता या कामना कशासाठी असतात? एकतर शरीर निर्वाहासाठी आवश्यक असतात, म्हणजे खाणं पिणं झोपणं राहणं वगैरे. नंतर भगवंताला अर्पण करून ज्यांना नष्ट करता येतं त्या न्याययुक्त अशा व्यक्तिगत कामना असतात. न्याय्य असतात पण व्यक्तिगत असतात. आणि न्याय्य परोपकारी कामना पण असतात, दुसऱ्यांवर उपकार किंवा दुसऱ्यांचं भलं करण्याची कामना. आणि चौथ्या, ज्या विवेकाने नष्ट करू शकता येतात अशा इतर अनेक कामना असतात. तर काम हा महाशन आहे. या चारही प्रकारांनी तो आहार घेत असतो. शारीरिक निर्वाहासाठी काम करायला लावतो, व्यक्तिगत कामं करायला लावतो, बाकी इतर इच्छांमधून कामं करायला लावतो. आणि तो कधीच शमत नाही, त्याची भूक संपतच नाही. तुम्ही कितीही इच्छा पूर्ण करा, पुन्हा नवनवीन इच्छा येतात किंवा आधीच्याच इच्छा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, त्या कधीही शमत नाहीत. आणि महापापांचं ते मूळ आहे काम आणि क्रोध. अशा या महापापी आणि महाअशन कामाद्वारे विवेक झाकला जातो, विवेकावर पांघरुण पडतं. कशाप्रमाणे ते आता पुढच्या श्लोकात सांगितले. धूमेनाव्रियते वह्निः यथा दर्शो मलेन च, यथा उल्बेनावृतो गर्भः तथा तेन इदम आवृतम. ज्याप्रमाणे धुरानी अग्नी झाकला जातो, धुळीनी आरसा झाकला जातो, आणि वार असते ना, म्हणजे गर्भातून जेव्हा गर्भ बाहेर येतो तेव्हा त्याच्याबरोबर वार असते, त्या वारेमध्ये गर्भ झाकलेला असतो, तर ती वार त्या गर्भाला झाकून टाकते. त्याप्रमाणे तेन म्हणजे कामक्रोधेन इदम आवृत्तम, विवेक झाकला जातो, विवेकाला ते झाकण पडतं आणि माणूस विवेक सोडून कामाला लागतो. म्हणून हे आवरण आहे, हे अज्ञानाचं आवरण जर आपण कामक्रोधाचं अज्ञानाचं आवरण काढून टाकलं तर मोठे आपले वैरी आपण नष्ट केले असा त्याचा अर्थ होतो. काम नष्ट करण्याचा सोपा उपाय काय? तर दुसऱ्यांची सेवा करून त्यांना सुख देणे. अन्यमध्ये स्वतःचे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राणी यांचाही समावेश होतो. म्हणून यांचाही निर्वाह सेवाबुद्धीने करावा, भोगबुद्धीने नाही. देहाची सेवाबुद्धीने करायची, भोगबुद्धीने करायची नाही. कारण शरीरमाद्यम खलु सर्व धर्मार्थ साधनम, त्याच्याशिवाय धर्म आणि अर्थ या दोन गोष्टी आपल्याला प्राप्त होतच नाहीत. त्या करायच्या असतील तर ह्या शरीराची सेवा केली पाहिजे, भोग घेण्यापेक्षा सेवा केली पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. आता धूर अग्नीला झाकतो, धूळ आरशाला झाकते, वार गर्भाला झाकते. त्यामुळे ते स्पष्ट दिसत नाहीत. त्याप्रमाणेच कामाने झाकलेला विवेक खरं तर आमच्यामध्ये कायम असतो, पण तो आम्हाला तो झाकलेला असल्यामुळे, अज्ञानाने झाकलेला असल्यामुळे दिसत नाही. आणि म्हणून कामासक्त लोकांसाठी इथे भगवंतांनी हा कर्मयोग सांगितला. प्रत्येकाने आपापली कर्म केली पाहिजेत. आता याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात एकदा बघूया. तरी हे कामक्रोधुपाही जया ते कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानिजती. हे कामक्रोधुपाही, या कामक्रोधाकडे नीट निरखून बघ. जया ते कृपेची साठवण नाही, त्यांच्यावर कृपा करण्याची गरज नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे कृतांताच्या ठाई आहेत असंच मान.
हे देह दुर्गीचे धोंड. काय दृष्टांत दिलेत बघा. देह दुर्गी, देहरूपी दुर्गांमधले हे धोंड आहेत. इंद्रिय ग्रामीचे कोंड, इंद्रिय ग्रामांना कोंडणारे आहेत. यांचे व्यामोहादिक दबड, मोहाचा यांचा दबडगा आहे मोठा जगावरी. हे रजोगुण मानसीचे, मनाचा हा रजोगुण आहे. समूळ आसुरिये रेयाचे, धाले पण ये यांचे अविद्या केले. हे असुरी आहे, समूळ मुळापासून हे असुरी आहेत. धालेपण म्हणजे यांचं श्रेष्ठपण, मोठेपण हे अविद्या केले, अविद्येमध्ये आहे. इही विवेकाची त्राय फेडिली. त्राय म्हणजे विवेकाचं आधार, बूड फोडून टाकलं यांनी. वैराग्याची साल काढिली, वैराग्य सोलून काढलं. जितया मान मोडिली, ज्यांनी इंद्रिय जय केला त्यांची मान मोडली. उपशमाची पण मान मोडली. संतोषवन खांडिले, ज्याच्या मनात संतोष आहे तो संतोष घालवून टाकला. धैर्यदुर्ग पाडिले, धैर्य नाहीसं करून टाकलं. आनंद रोप सांडिले उपडुनिया, आनंदरूपी रोप जे निर्माण झालं होतं ते उपटून टाकलं. हे जळे विण बुडविती, काम आणि क्रोध माणसाला काय करतात, जळे विण बुडवीत, पाणी नसतानाही बुडवतात. आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणिया, ते बोलत नाहीत पण बांधून घालतात. हे शस्त्रे विण साधिती, शस्त्र नाही पण खात्मा करतात. दोरे विण बांधिती, दोरखंड नाही आहे पण तरी बांधतात. ज्ञानी आंसी तरी वधिती पैज घेऊनी, आणि ज्ञानी लोकांचा पैज लावून वध करतात. असे हे कामक्रोध आहेत, म्हणून तू त्यांच्या नादी लागू नकोस. जैशी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, नातरी उलबाची खोळी गर्भस्थासी. चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, चंदनाच्या मुळाला साप वेढून टाकतात, म्हणजे सापाच्या आवरणाखाली ते चंदनाचं मूळ असतं. तशी उल्बाची खोळी गर्भस्थासी, उल्ब म्हणजे ते वार, त्या वारेचं आवरण गर्भाला असतं. का प्रभाविण भानू धूमे विण हुताशनू, जैसा दर्पणू मळहीनू काहीच नसे. प्रभाविण भानू, ज्याचं तेज नाही असा सूर्य काय कामाचा. धूमे विण हुताशनू, धुरामुळे हुताशनी झाकला जातो म्हणजे अग्नी. दर्पणू मळहीनू, दर्पणावर जर मळ नसेल तर मग काहीच गरज नाही, पण हे सगळं त्याच्या खाली झाकलेलं असतं. तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडू निपा गुंतले बीज निपजे. म्हणजे कोंड्याखाली जसं बीज लपलेलं असतं, साळ, आपल्याला माहिती आहे साळ आहे तांदळाची, साळीच्या त्या कोंड्याखाली आतमध्ये तांदूळ लपलेला असतो त्याप्रमाणे. तद्वत कामक्रोधाच्या आवरणाखाली ज्ञान आवरणाविण असणारं एकटं ज्ञान आम्हाला काही कुठे दिसलं नाही, ते ह्या आवरणाखाली लपलेलं असतं. तांदूळ पाहिजे असेल तर जशी साळ काढावी लागते, तसं ज्ञान पाहिजे असेल तर कामक्रोध बाजूला काढावे लागतात, असं इथे अर्जुनाला सांगितलं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. आजचे श्लोक वाचूया आणि आज थांबूया आपण इथे. 31व्या श्लोकापासून आपण वाचणार आहोत. ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः, ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः. श्रद्धावन्तो न सूयन्तो, श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः, मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. ये त्वेतदभ्यसूयन्ते, ये त्वेतदभ्यसूयन्ते
नानुतिष्ठन्ति मे मतम् नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति निग्रहः किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निः यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम् हरिः ओम. बाकी भाग आपण उद्या बघूया.